नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील खुर्चीमाड गावात एक भयंकर घटना घडली आहे। 80 वर्षीय वृद्ध महिला घराबाहेर काही कामासाठी गेली असता तिच्यासोबत जे काही घडलं त्यानं संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय। नेमकं काय घडलं ते पुढे बघा। त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील खुर्चीमाड इथं ही भयंकर घटना घडली आहे। 80 वर्षीय वृद्ध महिला घराबाहेर काही कामासाठी गेली असता दबा धरून बसलेल्या बिबट्यानं या महिलेवर अचानक झडप घातली। बिबट्यानं या महिलेवर झडप घालून तिला आपल्या तावडीतून ओढत नेत बिबट्यानं महिलेवर जोरदार हल्ला करत तिला जवळपास 500 मीटर अंतरावर फरफटत नेलं। यात महिलेचा मृतदेह छिन्न विछिन्न अवस्थेत आढळून आलाय। या हल्ल्यामुळे गावात मोठी खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले। घटनेचा पंचनामा करण्यात आल्यानंतर महिलेला उत्तरीय प्रक्रियेसाठी तळोद्याच्या शवविच्छेदन गृहात पाठवण्यात आले। या महिलेचं नाव गौरीबाई खाले नाईक असं आहे। रात्री 1 वाजता हा बिबट्याचा हल्ला झाल्याचं प्रथमदर्शनी सांगितलंय। रात्री शोधाशोध झाली, गावातले लोक जमा झाले। जंगलात एका ठिकाणी या महिलेचा मृतदेह सापडला। बिबट्याला पकडण्यासाठी सध्या शोध मोहीम राबवली जाते। गावकऱ्यांनी प्रशासनाकडे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे। या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली असून त्यांनी स्वतःच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे। गावातील काही लोकांच्या मते परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचं दर्शन वारंवार होत होतं, मात्र त्यावर ठोस उपाययोजना करण्यात आलेली नव्हती। परिणामी हा जीवघेणा हल्ला घडल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय। वन विभागानं त्वरित बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा आणि अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी।